स्तरावर 15 जून हा वृद्धापकाळ छळ जागृती दिन राबवला जातो. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, त्याचप्रमाणे आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाला माननीय कुलगुरू महेश्वरी सर यांनी आपल्याला होकार दिलेला होता आणि आज सकाळपर्यंत त्यांचा होकार होता, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ते येऊ शकले नाही. तरी त्यांनी त्यांच्या शुभेच्छा आणि त्यांचे प्रतिनिधी पाठवलेले आहेत. आपण त्यांचे आभारी आहोत. या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार आदरणीय सावंत कुमार IAS यांनी आम्हाला 2 मिनिटात सांगितलं की मी त्या कार्यक्रमाला येईल. ज्यावेळेस आम्ही आमंत्रण दिलं आणि त्यांना विचारलं की पत्रिकेत आपण नाव टाकू का, तर त्यांनी सांगितलं आनंदाने टाका, मी येणारच आहे. आणि आज सकाळी 10 वाजेच्या दरम्यान त्यांचा फोन आला की दादा मला बाहेरगावी जावं लागतंय आणि अर्जंट मीटिंग आहे, मी तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही, पण माझ्या सगळीच्या तुमच्यासोबत आहे आणि माझ्याकडे जरी काही काम असतील तर तुम्ही घेऊन या, ते मी कायदेशीररित्या पूर्ण करेन असं आश्वासन देऊन त्यांनी त्यांचा आपल्याला ते भावना कळवल्या. तर आपण त्यांचे आभारी आहोत. श्रवण दत्त भारतीय पोलीस सेवा अधीक्षक यांनी अर्धा ते 1 तास बसवलं, फार प्रेम दाखवलं या कायद्याविषयी, त्यांना जाणून घ्यायचं होतं, पण शेवटी तेच झालं की काही अर्जंट कुठेतरी निघालं आणि ते येऊ शकले नाही. या ठिकाणी आपले दादासाहेब BS पाटील आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या शब्दानुसार इतक्या वेळ ते थांबलेले आहेत. दादांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये त्यांनी आपल्याला हा वेळ दिला, पूर्ण वेळ थांबलेत आणि पाहिलं की कार्य काय चाललंय. आपले आजच्या संयोजन समितीच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतोय. आपल्या सगळ्यांचे परिचित आदरणीय भाई या ठिकाणी आहेत. भाईंनी इतका वेळ दिला आहे आणि काही असेल आमच्यावरचं प्रेम त्यांनी कधीही कमी होऊ दिलेलं नाही. भाईंचं या ठिकाणी आभार मानतोय. हा हॉल मिळवून देण्यासाठी आदरणीय भैया साहेबांनी 1 मिनिटात आम्हाला या हॉलचं सांगितलं, परवानगी दिली, किंवा त्याचं भाडं देखील त्यांनी दिलं आणि आपल्याला एक आशीर्वाद दिला. ते स्वतः येणार होते पण अजूनही त्यांची मीटिंग संपलेली नाही, त्यामुळे आपण नाईलाजाने हे वितरण केलेलं आहे. सहभाग प्रमाणपत्राचं हे त्यांच्या हस्ते होणार होतं. त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. या ठिकाणी आदरणीय आमचे पाटील साहेब आलेले होते, आशुतोष पाटील, ते संचालक आहेत, प्रोफेसर आहेत, त्या विभागात फार लक्ष असतं आणि चांगलं काम करतायत, सहकार्य करतायत. तर आपल्या आजच्या संयोजन समितीच्या वतीने त्यांचे आभारी आहोत. या ठिकाणी खूप मान्यवर आलेले आहेत. या ठिकाणी आमचे भाऊसाहेब सर आहेत, अजून आमचे जगन्नाथ भाई, आमचे सहकारी पाटील साहेब आहेत, बच्चाव सर आहेत, हो, आणि विशेष करून मुंबईहून ॲडव्होकेट साहेब आलेले आहेत, ॲडव्होकेट संदीप नाईक साहेब. आपण त्यांच्या वयाकडे बघा, त्यांचं वय बघून जर तुम्ही विचार कराल की इतक्या या वयातही आपण इतका लांबचा प्रवास करून तिथं लोकांना प्रबोधन करणे आणि त्यांचं प्रेम देणे, आपली माहिती देणे, ही एवढी कार्यशक्ती त्यांच्यामध्ये आहे, हे पाहून आम्हाला धन्यता वाटते. आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि वेळोवेळी काय सहकारी मार्गदर्शन असेल याच्यासाठी आम्ही त्यांच्या संपर्कात राहू. आजच्या या संयोजन समितीचे त्यांचा आभारी आहे. या ठिकाणी बंधू आलेले, भगिनी आलेले, आपण सगळेजण आलात आणि मला नाही वाटत की एवढा लांब लचक आणि मोठं कार्यशाळा कोणी घेत असेल आणि इतकं शांततेत घेत असेल. सगळ्यात जास्त तुमच्या सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटतं. जे दिलं ते प्रेमाने गोड करून घेतलं. एवढा त्रास करून तुम्ही येतपर्यंत आहात, इतका वेळ थांबला, एवढं सहकार्य केलं, ही प्रेमाची भावना, म्हणजे याच्यामुळे आम्हालाही काम करायला बरं वाटतं आणि आमचं काम तुम्ही प्रेम करता. हा जो दुवा आहे, या दुवामुळे आपल्या सगळ्या शिस्ताचे प्रयत्न मार्ग लागतील, काही प्रमाणात आपण यशस्वी होऊ ही आशा ठेवतो. आणि